राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी धनगर आरक्षणावरून भारतीय जनता पार्टीवर चांगलाच निशाणा साधलाय। निवडणुकीत आरक्षणाचं गाजर दाखवून सत्तेत आल्यानंतर भाजपची भूमिका अहमदनगरला चौंडीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त आल्या असता त्या बोलत होत्या। आरक्षणावरून सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवरही संशय निर्माण केलाय। मुख्यमंत्र्यांनी भाजपातच दोन मतप्रवाह असल्याचं त्यांनी म्हटलं। निवडणुकीपूर्वी आरक्षणाची एक भूमिका होती आणि आता त्यांची वेगळी भूमिका असल्याचं सांगितलं। आरक्षणावर सरकार अभ्यास करायचं म्हणतंय, पण किती दिवस अभ्यास करणार असा सवालही त्यांनी केला। एखाद्या विद्यार्थ्याला अभ्यासाला जास्त दिवस लागतात। परदेशातून आल्यानंतर दत्तू भोकनळ या खेळाडूनं 17 दिवसामध्ये अभ्यास करून 60% मार्क मिळवले, तर सरकारनं त्याच्याकडून काहीतरी शिकावं आणि अभ्यास लवकर करून निर्णय घेण्याचा सल्ला विचारला होता। म्हणजे रेकॉर्डवरच आहे ते सगळं की तुम्ही आरक्षणाचा निर्णय काय करणार। आणि मी त्याच्यात प्रश्नातही विचारलं होतं की माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणले होते बारामतीलाच येऊन की पहिल्या कॅबिनेटला मी हा निर्णय घेऊन, मला वाटतं 100 कॅबिनेट झाले असतील आतापर्यंत, वेगळं तुम्हाला सांगत नाही। त्याच्यात त्यानंतर भाजपच्या ज्या खासदार आहेत त्यांनी एक प्रश्न विचारला, तर भाजपामध्येच दोन मतं झालेली आपल्याला विजिबली दिसत आहेत। त्याच्यामुळे क्लॅरिटी नाहीये आणि इलेक्शन जिंकायच्या आधी त्यांची एक आरक्षणाची भूमिका होती आणि आज त्यांची भूमिका वेगळी आहे। आपल्याला धनगर बांधव असतील आणि मराठा या सगळ्यांना ज्या ज्या समाजाला आरक्षणाची मागणी आहे त्यांना तो न्याय मिळालाच पाहिजे। ही पहिल्यापासून म्हणजे आमचंही तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की धनगर समाजाला पहिल्यांदा आरक्षण आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री असतानाच मिळालं। म्हणजे तुम्ही NT मध्ये हेच सगळे होते तर सगळे आम्ही कुठे होतो, ॲक्च्युअल गोष्टी सांगते। त्यामुळे त्यांचा काय स्टँड आहे आणि माझ्यानंतर भाजपच्या ज्या खासदार आहेत त्यांनी एक प्रश्न विचारला, तर भाजपामध्येच दोन मतं झालेली आपल्याला विजिबली दिसत आहेत। त्याच्यामुळे नक्की त्यांचं धोरण काय आहे ह्याच्यात काहीच क्लॅरिटी नाही आहे आणि इलेक्शन जिंकायच्या आधी त्यांची एक आरक्षणाची भूमिका होती आणि आज त्यांची भूमिका वेगळी आहे। आपल्याला त्यांनीच दिलेल्या मंत्र्यांच्या उत्तरातून दिसते। नाही, राष्ट्रवादी पक्षाची भूमिका पहिल्या दिवसापासून मुसलमान बंधू असतील, धनगर बांधव असतील आणि मराठा या सगळ्यांना ज्या ज्या समाजाला आरक्षणाची मागणी आहे त्यांना तो न्याय मिळालाच पाहिजे। ही पहिल्यापासून म्हणजे आमचंही तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की धनगर समाजाला पहिल्यांदा आरक्षण आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री असतानाच मिळालं। म्हणजे तुम्ही NT मध्ये हेच सगळे होते तर सगळे आम्ही कुठे होतो तेव्हा कोणी, त्या यांच्याच काळात झालेले सगळे निर्णय आहेत आणि तेच पुढे नेण्यासाठी स्टडी ग्रुप झाला। नंतर या सरकारने सांगितलं आम्ही अभ्यास करणार आहोत, तर किती दिवस अभ्यास करतायत देवालाच ठाऊक। आता किती लागणार आहेत अभ्यास करायला, कुठल्या कुठल्या विषयाला किती दिवस। एखादा स्टुडंट असला बिचारा तर त्याला जास्त वेळ लागतो अभ्यास करायला, एखादा हुशार असेल तर तो पटकन शिकून जातो। आता कालच्याच पेपरमध्ये आपण नाही का त्या मुलाला अवॉर्ड दिलं, तो रोईंगवाला, काय त्याचं नाव, दत्तू बोकळे बिचारा 17 दिवसात रोईंग करून आला आणि चांगले 60% मार्क मिळाले त्याला बोर्डामध्ये, बघितलं असेल तुम्ही सगळ्यांनी पेपरमध्ये। त्यामुळे आपला दत्तू पास झाला चांगल्या मार्काने। तसंच सरकारने जरा दत्तूकडून शिकावं आणि थोडासा अभ्यास लवकर करून निर्णय घ्यावे अशी माझी नम्र विनंती आहे त्यांना। नाही, आमच्या पहिल्या दिवसा म्हणजे म्हणून तर मी पार्लमेंटमध्ये प्रश्न उपस्थित केला। म्हणजे आम्हाला जिथे जिथे करणं शक्य आहे, मग पार्लमेंट असेल, असेंब्ली असेल, आंदोलन करणं असेल, आमच्याकडून सगळेच प्रयत्न होत असतात। आम्ही म्हणजे पार्लमेंट हे सर्व उच्च घर आहे। ते म्हणतात दिल्लीला पाठवलं, दिल्लीवाले म्हणतात अभ्यास करतायत, आमच्याकडे काही नाही। त्यामुळे एकूण सगळा सावळा गोंधळच चाललेला आहे या सरकारचा, हे दुर्दैव आहे। मला आश्चर्य वाटतंय की जे सत्तेमध्ये आहेत त्यांना बांध्यावर जाऊन सांगायला लागते, हेच त्यांचं अपयश आहे। जे सत्तेमध्ये असतात त्यांना जाऊन सांगावं लागत नाही, आपल्या कार्यक्रमातून लोकांना होतं याचा अर्थ काम होत नाहीये, हेच साध्य होतंय ना। तुम्ही सांगा ना, सरकारला कधी जाऊन लोकांपर्यंत सांगावं लागतं, याचा अर्थ हे पूर्णपणे सरकारचं अपयश आहे। तर कसं आहे पारदर्शक कारभार, कसं आहे की रोज एखादी गोष्ट माणूस जेव्हा सांगतं, जर मी पारदर्शक आणि स्वच्छ कारभार असेल, रोज काय मला बोलायची गरज नाही ना, माझ्या कृतीतून दिसतं, काय मला सांगायची गरज नाही की मी कर्जमाफी कानुसकीची भूमिका असल्याचं सांगितलं।
हे त्यांचं अपयश होऊ शकत नाही का? आम्ही तर याचा अर्थ कृतीमध्ये काहीतरी गडबड आहे ना, तर माणूस कशाला रोज सांगते. शेतकऱ्यांच्या संपावरून सुप्रिया सुळेंनी सरकारवर आसूड ओढला. राज्यातील शेतकरी संपावर जातो यासारखं दुर्दैव नसल्याची टीका त्यांनी केली. शेतकरी संपावर जातोय आणि मुख्यमंत्र्यांना झोप कशी लागते असा सवालही सुप्रिया सुळेंनी केलाय. उत्तर प्रदेशामध्ये कर्जमाफी होते तर महाराष्ट्रात कर्जमाफी का होत नाही असा सवाल करत शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे असं जाहीर केलं. शेतमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे. शेतकरी न्याय मागत असून आम्ही त्याच्या बाजूनं असल्याचं त्यांनी सांगितलं. संपासंदर्भात आमची पक्षीय भूमिका नसून माणुसकीची भूमिका असल्याचं सांगितलं. हे त्यांचं अपयश होऊ शकत नाही का? आम्ही सुसंस्कृत लोक आहोत ज्यांना डेमोक्रेसीवर विचार. आम्ही कायदा कधी हातात घेतला नाही, घेणारही नाही. पण तुम्ही विचार करून सांगा की किती निगरगट्ट आहे सरकार, की या महाराष्ट्राच्या इतिहासात जेवढ्या शेतकरी आत्महत्या झाल्या नाहीत त्या सगळ्या पोरी त्यांची कपाळं बघून बघून आम्हाला नको वाटतंय, तरी या सरकारला जाग येत नाही. अजूनही डिजिटल इंडियाची भाषणं करत बसतायत. जेवढा खर्च जाहिरातींवर करतात देशामध्ये, त्याचा थोडासा जरी आमच्या शेतकऱ्यांना हमी भाव दिला ना तरी आमची शेतकऱ्यांची पोरं जगतील. जाहिरातींचा पैसा कमी खर्च करा. विचार करा, वकीलांचा झाला आंदोलन, त्यांनी केलं उपोषण. डॉक्टरांचं आहे 6 तारखेला. शिक्षकांचं मध्ये मारहाणच केली त्यांच्यावर. त्याच्यानंतर काल मेडिकलचं झालं. तुम्ही बघताय की समाजातला कुठलाही घटक नाहीये शेतकरी आंदोलन करून आज संपावर जातोय याच्यासारखं दुर्दैव नाही. म्हणजे मला आश्चर्य वाटतं की माननीय मुख्यमंत्र्यांना झोप कशी लागते जेव्हा त्यांच्या राज्यामध्ये तो मुखिया आहे या राज्याचा. आणि आमचं नेहमीचं म्हणणं आहे की जर उत्तर प्रदेशमध्ये जर कर्जमाफी होऊ शकते तर महाराष्ट्रात का नाही? नाही, दुर्दैव आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी या सगळ्याचं उत्तर द्यावं. पारदर्शक सरकार म्हणतात. आमच्या चित्रातही गेले 1.5 वर्ष या महिला बचत गटांना न्याय मिळावा याच्यासाठी प्रयत्न करतायत. त्यामुळे पारदर्शक कारभार हा माननीय मुख्यमंत्र्यांचाच आढावा आहे. त्यांची मार्कशीट फेल झालेली आहे. अर्थातच त्याला शेतकऱ्यांच्या आंदोलनांना अर्थातच आमचा सपोर्ट एवढ्यासाठीच आहे की हमी भाव मिळावा. जर शेतकरी न्याय मागतोय तर त्याला त्याच्या बाजूनीच आम्ही उभं राहणार. त्याच्यात पक्षाची भूमिका आहे, माणुसकीची भूमिका आहे. याच्यात पक्ष राजकारण काही नाही, माणुसकी आहे. एखादा माणूस अडचणत असेल तर त्याच्या मदतीला धावणं आपल्या सगळ्यांची काळाची गरज आहे. न्यूज रिपोर्टर सुशील थोरात, SN मीडिया, अहमदनगर.